तर आता आम्ही जेवायला बसलोय. आज आहे बिर्याणी. घरी जाता जाता ना विचार केला का मार्केटमधनं जावं, तर ताईजवळ ना मी वाकठे घेतोय कालवण बनवायला. स्नेहा ना बघा मस्तपैकी सॅलड बनवलंय, काकडी कट केली. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर केला नसणार तर लवकर लवकर ऑर्डर करा. या सीझनचा म्हणजे आता मसाला संपणार आहे. बघा सर्व मसाला पॅक करून झालेला आहे. 160 किलो मसाला पॅक करून झालेला आहे. चांगले आहे. हा हे बघा मिरर घेतलाय नवीन. भारी वाटतंय ना. मला वाटलेलंच, कारण छान वाटेल तुला म्हणून घेतली. मस्त आहे ना. शेकटाच्या शेंगा टाकून ओहो ओहो. बघा काय डिश आहे व्हेज वाली. नमस्कार सर्वांना. तर आता आम्ही थोडा बाहेर चाललो. बाहेर म्हणजे 2-3 कामं पण आहेत आणि सानूचा चष्मा हरवलाय, तो नवीन बनवायला देतोय. काय एवढे हनीबी येत आहेत परत. हनीबी हे बघा उचलून पप्पा बाहेर फेकलं. डंक लागलं ना, असं काही गरम करू होते. नको. बापरे भरपूर गरम करतोय. चटके लागणार आहेत. तर आम्ही ना मार्केटमध्ये सानूचा चष्मा बनवायला चाललो नवीन. नाहीतर आता येऊ तरी नीट ठेवत जा. पहिलाच बाबा सांगतोय. ठेव. मी घरी ठेवते काय नाही ठेवत. 10-15 दिवस झाले ती विदाऊट चष्मा आहे. जायचंय बनवायचंय जायचंय तसंच चालू आहे. आता तिला घेऊन चाललो. बिना चष्माचं. फाईल ठेवा वरती विमान. चला तर आता आम्ही सर्वात पहिले मोबाईलचे ना हे आहेत ना ते ग्लास ते खराब झाले, ते चेंज करून घेतो. तर ग्लास बसून झालेलं आहे. आता गरम पण भरपूर करतोय. तर ज्यूस सांगितलंय, मोसंबी ज्यूस. थँक्यू. थोडासा तरी घे, तिला उलटी होते घे. चला या सर्वांनी ज्यूस प्यायला. थोडा पिऊन नको पिऊ. कुठली पण आवडते. तुला हा वाला छान वाटतंय बघ ना. मला आवडलं का? सानूचा आता गॉगल बनवायला आलो होतो मी. ती चष्मा तिची चॉईसच घेणार. कुठलं तुझी चॉईस कुठली आहे मग? अशा पाहिजे पिंक. शोधते मी असं ते बघ भारी वाटतं मला तर. हा म्हणजे पहिल्यावर चष्मा बघू. घेतला ना ते एकदम असं छोटा वाटत होता आणि इकडनं सगळं हा परफेक्ट वाटते तुला? बरोबर पण ते वाटतंय ना? परफेक्ट बसला पाहिजे ना बघ ग्लास. तिकडे बघू. मोठा नाही वाटत. ठीक आहे बघ. दाखव बघू इकडे माझ्याकडे. नाही बरोबर आहे. हा बरोबर. बरोबर आहे. तर आता आम्ही जेवायला बसलोय. आज आहे बिर्याणी. काय करते? मी एवढं नाही खाणार, तुम्हाला माहिती आहे ना. बस 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 घे ना का. बस या सर्वांनी जेवायला. सानू नंतर ये जेवण. नंतर पहिले जेवण घे. जेवण करून घेतो आणि जेवण करून झालं ना का पटकन मसाले म्हणजे पॅकिंग करायचे. पॅकिंग करून त्याच्यावरती ॲड्रेस लावायचे आहेत ना. ॲड्रेस लावून झालं ना का डायरेक्टली कुरिअर करायला जाणार. चला या सर्वांनी जेवायला. बिर्याणी खायला. बिर्याणी, चिकन बिर्याणी. छान आहे ना. चला आवडली. चला जेवण करून घेतो. आता मी शॉपवरती आहे. शॉपवर येऊन जवळजवळ मला आता अर्धा 1 तास व्हायला आला. म्हणजे काय झालं माहिती आहे का, दुपारी जेवढ्या पण म्हणजे सकाळपासून ते दुपारपर्यंत जेवढ्या पण मसाल्याच्या ऑर्डर आल्या ना तर सर्व मी पॅक करून घेतल्या. हे बघा केलेले आहेत. 1 राहिलेलं आहे तर तो पण आता पॅक करून घेतो. 1 किलो मसाला. स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. जर अजूनपर्यंत ऑर्डर नसेल केला तर लवकर लवकर ऑर्डर करा. चला आता हे सर्व आपण मसाले पॅक केलेले आहेत. ॲड्रेस लावूया. ॲड्रेस पण प्रिंट आउट करून आणलेले आहेत. ॲड्रेस लावूया आणि कुरिअर ऑफिसमध्ये घेऊन जाऊया. घरी जाता जाता ना विचार केला का मार्केटमधनं जावं, तर ताईजवळ ना मी वाकठे घेतोय कालवण बनवायला. हे बघा इथे आपले दादा आहेत. नमस्कार दादा. ताई आज शुक्रवार आहे म्हणून मच्छी घ्यायला मार्केटमध्ये आले. कोळंबी घेतली ना. हाय दीदी. हॅलो. आता आज नाही आहे नाही करत. कालवणचं कसं आहे वाटतं ताई? 100 रुपयाला वाटतं कालवण. 150ला 2. हे बघा हे वाटे. मला वाकठे द्या. कालवण बनवायचं आहे. असे कट करा. चला हां चला चला दादा चला भेटू. चला ताई. बांगडे पण लावलेत बघा. रेड स्नॅपर ताम याला बोलतो आम्ही. कशी दिलीस ही ताई? 800 रुपयाची ताम मासा. गावन फिश मार्केटमध्ये कधी पण या, तुम्हाला फ्रेश मासली मिळेल.
सकाळचे आलेत ना तर एकदम फ्रेश जिवंत मासली पण मिळेल तुम्हाला. हे काय आहे यांना काय बोलता तुम्ही? जिवरं. हे काय ढोमी? कशी दिली ढोमी? 100 रुपयाची 3. वाकट्यांपेक्षा जास्त भाव आहे ढोम्या ना वाटतं. ओके थँक्यू. इकडे कितीला वाटतं हे? दोन्ही हां धागा पण काढून भेटेल ना. ओके हां मग गव्हाण मार्केट याच्यासाठी पनवेलमध्ये नाही अशी साफ करून भेट. करी बनवते मसाला बनवते थोडा सुक्का टाईप बनवणार हो, जास्त हो. करी. सानू इथे आली बघा. तर कोळंबी बनवली तर सोडतच नाही किचन. ना तिचा फेवरेट आहे ना कोलंबी. जमते ना डान्स करून दाखव. आणि इथे मस्तपैकी कोलंबीला मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलेला आहे एकदम चांगल्या प्रकारे. हे बघा इथे स्नेहाना आता कोलंबी नाही आपला वाकट्याचं कालवण बनवते. कोळंबी झाली ना. कोलंबी झाली आहे. तुमच्यासाठी काय हे वाकटे आणले तू किचन मध्ये ये शूज घालून येते जा ना सगळीकडे disturb फिरते. होईल फुकट. ला पडली केस म्हणजे बघा लागेल, माझे. दुसरा काही नाही. 2 केस पडले. मला माहिती कसा पडायचा. ओके हे बघा ये रिव्हिन फिश बोलतात त्याला माहितीये का नाही? सिल्वर नाही रिव्हिन फिश. हा कुठलीच फिश नाही. बघा इथे झाकण काढलेलं आहे. चेक करायला. ओके मस्त कोलंबी बनते इथे. हो 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 आता होईल 5 मिनिटात होते. कोळंबी करीला जास्त टाइम लागत नाही. हा 5 मिनिटात बनते ना. हो तर आता जस्ट आम्ही मार्केटमधनं आलो फ्रुट्स वगैरे घेऊन. हो आणि जेवण बनलेला होता ऑलरेडी आपला. आम्ही विचार केला हा ते बघा नव्हता. हे बघा बोलले ना हा. की असं सिल्वर दिसते करी मध्ये. ते म्हणजे याचा मच्छीचं मच्छीचा निघते ते. आणि इथे काही कोळंबी बघताय बघा. आणि मग ते किती सिल्वर ओ, हो. सिल्वर दिसत ओ, हो, असेल ना. हो. हा, मग? जेव्हा ऊन येत असेल तेव्हा त्याच्यावरती चमकत जाल असेल. मग ते हा. चमकत असेल आणि फिश वर लोक उचलते. म्हणजे उचलतात बरोबर. त्याने ऍक्शन दाखवली. स्नेहा ना बघा मस्तपैकी सॅलड बनवलाय. काकडी कट केली आणि गाजर. तर चला या सर्वांनी जेवायला. मस्त आज भात बनवलाय. ऍक्च्युली भाकरी नको आहे आम्हाला. कारण आता किती 10:15 वाजले. ऍसिडिटी होते बघ. हा राईस आज ना मी जास्त बनवलाय कारण- त्याच्यात. आणि आपण बनवून ठेवून गेलो ना तर तो सुकला. सुकते माहिती ना राईस. बरोबर. सानूची डिश रेडी करते जेवासाठी ना सानू. सॅलड पण घे ना. सॅलेड पाहिजे की नाही? पाहिजे ना तिला. हम्म. प्लेट मध्ये वाढवलं पाहिजे का? बस नाही राहू दे ना. चला आम्ही जेवण करून घेतो मस्त. वाव या जेवायला. वागते सानूचं संपला पण. कोळंबी करी खरंच एकदम टेस्टी झाली. बघा टेस्ट करून. तुम्ही बोल ना. करी टाकू का याच्यात मिक्स? मस्त आहे. वाकटीला काटा बघा. मध्ये एक असतं आणि साईडला एक असतं. नमस्कार सर्वांना. तर आज भरपूर काम आहे. भरपूर काम आहे. जसं तुम्हाला आता माहिती असेल का आपल्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही कमी ब्लॉग अपलोड करतोय. त्याचा रिझन पण आत्ताच तुम्हाला मी सांगतोय. गेल्या कंटिन्यू या 2 ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं नाही रिझन. ब्लॉग कमी करायचा रिझन ॲक्च्युली तुम्हाला आता माहिती आहे. आता जून महिना आहे आणि जून महिन्यामध्ये कधीही पाऊस पडू शकतोय. आणि तुम्हाला हे पण माहिती आहे आपला स्नेहा लजीज घरगुती अग्री स्पेशल मसाल्याचा बिझनेस आहे. तर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती हा मसाला सेल करतोय. तर आम्ही ना सध्या मसाल्यामध्ये एवढे बिझी आहोत म्हणून मध्ये तुम्हाला 4 ते 5 दिवसाचा गॅप मिळाला. म्हणजे 4 ते 5 दिवस तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती ब्लॉग बघायला नाही भेटले. तर आम्ही मसाल्यामध्ये भरपूर बिझी आहोत. भरपूर ऑर्डर आहेत तर त्या सर्व पूर्ण करायला लागतात आणि त्याच्यामध्ये काय ब्लॉग काही शूट करायला भेटत नाही. आताही मी उलवेमध्ये दुपारचे आता 3 वाजलेत. उलवेमध्ये मी सर्वांचे मसाले ज्यांनी म्हणजे आपले ऑर्डर केले होते ना सर्वांना माहीत. तर आता सर्वांना मसाला उलवेमध्ये दिलेले आहेत. आणि इथे आता मी आलोय आपल्या शॉपमध्ये
मसाले पॅकिंग करायला. तर आता मसाले पॅकिंग करणार आहे आणि तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत एवढ्या ऑर्डर आहेत ना. मी फक्त एवढंच सांगतो तुम्हाला, ज्यानी कोणीही आपल्याकडनं अजूनही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर केला नसणार तर लवकर ऑर्डर करा. या सीझनचा म्हणजे आता मसाला संपणार आहे. एकदा काय पाऊस स्टार्ट झाला ना का मग तुम्हाला मसाला भेटणार नाही, हे लक्षात ठेवा. आम्ही लास्ट इयर पण हेच सांगितलेलं तुम्हाला, ज्याला कोणाला मसाला हवा असेल तर पटापट ऑर्डर करा. एकदा काय पावसाला स्टार्ट झाला का मग तुम्हाला मसाला मिळणार नाही. मग कसं आहे, मी आता का सांगतो हे सर्व, नेहमी आम्ही सांगतो, गेल्या वर्षी पण सांगितलेलं आणि या वर्षी पण मी तुम्हाला सांगतोय. कारण कसं आहे माहिती आहे का, आपल्या मसाल्यावरती एवढं आपल्या युट्यूब फॅमिलीने प्रेम दाखवलंय आणि खूप जण आपल्याला कमेंट करून बोलतात का अश्विन दादा, स्नेहा, आम्ही तुमच्या मसाल्याशिवाय राहू नाही शकत, तुमच्या मसाल्याशिवाय आमचं जेवण चांगला नाही बनवू शकत. तर तुम्ही एवढं प्रेम करताय आमच्यावरती, एवढं आपल्या मसाल्यावरती प्रेम दाखवताय, ह्या कारणाने तुम्हाला आम्ही नेहमी सांगतो का तुम्ही लवकर आपल्याकडनं मसाला ऑर्डर करा, जेणेकरून तुम्हाला वेळेवरती मसाला मिळून जाईल आणि पावसाचं एकदा टेन्शन तुमच्या डोक्यातनं निघून जाईल. का? कारण तुमच्याकडे आमचा स्नेहा लजीज मसाला असेल तुमच्या जेवणाची चव वाढवण्यासाठी. आज मी मसाले पॅकिंग करणार आहे. हे बघा, तुम्हाला एकदा इथे दाखवतो. हे बघा, 120 किलो मसाले पॅकिंग करणार आहे आणि कुरिअर करायलाच घेऊन जाणार आहे. तर सगळ्यांचे मसाले आता पॅक करतो आणि याच्यामध्ये ना जवळ 120 किलो मसाल्यामध्ये 40 ऑर्डर 2 किलोच्या आहेत. 40 ऑर्डर, विचार करा. का? कारण 2 किलोवरती आपण देतोय कोलंबी पापड फ्री, एकदम फ्री. आणि तेच जर तुम्ही कोलंबी पापड आमच्याकडनं सेपरेटली घेताय ना तर आम्ही तुम्हाला कितीमध्ये देतोय? 460 रुपये. म्हणजे 400 रुपये, 460 रुपये, त्याच्यामध्ये डिलिव्हरी चार्ज पण ॲड असणार. पण जर तुम्ही 2 किलो मसाला घेताय आमच्याकडनं तर तुम्हाला ते आम्ही फ्री देतोय. विचार करा ना, किती चांगली ऑफर आहे. आणि हे पण लक्षात ठेवा, एकदा काही सीझन संपला मसाल्याचा, एकदा काही पावसाला स्टार्ट झाला काही ही ऑफर पण बंद होणार. मग डायरेक्टली ऑक्टोबरमध्ये नाही तर नोव्हेंबरमध्ये आपण कोलंबी पापड एक नवीन, आम्ही दोघेजण विचार करतोय स्नेहाने मी, एक नवीन ऑफर, अशी ऑफर घेऊन येणार आहोत ना का सर्वांना परवडेल आणि सगळ्यांकडे आपले कोलंबी पापड मिळून जातील. तर असा आम्ही एक विचार करतोय. बघू, महाकाल बाबांची कृपा असली तर ते सक्सेस होईल. तर आत्ता तुम्हाला मी सांगतोय, जर मसाले अजूनपर्यंत आमच्याकडनं ऑर्डर नसेल केला तर पटापट ऑर्डर करा. तर आता मी गाळ्यावरती आलोय आणि जेवण तर नाही झालं पण स्नेहाने माझ्यासाठी फ्रूट्स दिलेत. फ्रूट्समध्ये मी तुम्हाला एकदा दाखवतो काय काय दिलंय. हे बघा, फ्रूट्समध्ये दिलंय ब्लूबेरी, पेर आणि ॲपल, सफरचंद. तर चला या सर्वांनी फ्रूट्स खायला. तर आता पटापट फ्रूट्स खाऊन घेतो. बापरे, अंग दुखायला लागला. हा आहे स्नेहा लजीज मसाला. कंटाळलो. बापरे, किती वाजता? 4 वाजता चालू केला होता आपण आणि वाजले आता किती? 5:45 वाजले. फायनली जेवढ्या पण ऑर्डर आल्या होत्या त्या सर्व पॅक करून घेतलेल्या आहेत. आत्ता टास्क आहे तो म्हणजे ॲड्रेस लावायचा, त्याला पण आता 1 तास जाईल. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं होतं का 120 किलो मसाल्याच्या ऑर्डर आलेल्या आहेत. नंतर मी जेव्हा रजिस्टर चेक केला ना तेव्हा बघितला 160 किलो मसाला पॅक केलेला आहे. 160 किलो मसाल्याच्या ऑर्डर आलेल्या आहेत. चला तुम्हाला मी एकदा दाखवते. बघा, हा बघताय तुम्ही स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. या आहेत 1 किलोच्या ऑर्डर, या आहेत अर्धा किलोच्या 20, 1 किलोच्या 20 आणि या बाकी सर्व बघताय ना तुम्ही 2 किलो, 3 किलो, 4 किलो. चला आता यानं सर्वांना पटापट ॲड्रेस लावून घेतो. फायनली सर्व मसाल्यांना ॲड्रेस लावून झालेले आहेत. तर चला आता पटकन रिक्षामध्ये लोड करूया. फायनली सर्व पॅकेज बघा पार्सल रिक्षामध्ये टाकलेले आहे आणि चांगला दम निघला आहे. हा असा दम निघला ना बाबा काय सांगू तुम्हाला, पाणी पिऊ दे. तर फायनली सर्व मसाले पॅक केले आपण, मग नंतर त्याच्यावरती ॲड्रेस लावले. तर आता एक काम करतो, सर्व DTC कुरिअर सर्व्हिसमध्ये कुरिअर करायला देतो आणि मग नंतर घरी येतो. कंटिन्यू राहा.
तर आता आपण घरी आलो आहोत. शर्ट आहे. बापरे, अजून तुमचं तुमचं हा सव्वा 8 वाजले बघा. कधी गेलो होतो ना, किती वाजता गेले? दुपारी 3 वाजता मी काम चालू केलेलं. इकडून 1:30 वाजता गेले घरी. हा एक ही साडी आणली तुझ्यासाठी, ऑर्डर केली होती. हा खरंच तरी असंच मी बोललो शर्ट म्हणून. बरं वाटतं AC मध्ये आल्यावरती. आतमध्ये सानू कुठे आहे? दाखव ना कशी आहे आपली युट्यूब फॅमिली. परत हे आमच्याकडून मागवली तुम्ही? हां शर्ट आहे का साडी आहे? शर्ट आहे, साडी आहे, वाव, चांगली आहे. येलो कलर. हा हा, छान आहे. असं आहे ना. मला आवडते येलो कलर. हम्म. छान आहे ना. मला माहिती आहे ह्याच्याकडून मागवलं परत महाग असतं. नाही मागणे स्वस्त काही करते तू. छान आहे. वाव. छान आहे ना. हा. तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. सुंदर आहे कलर. मला छान आहे ना? मिरर दाखव ना आपला. हे बघा मिरर घेतलाय नवीन. वाव. खरंच सुंदर भारी वाटतंय ना. वाव. मला वाटलेलंच कारण छान वाटेल तुला मग कलर घेतलं. पण सुंदर. मला आवडते येलो. मस्त आहे ना? सरप्राईज माझ्यासाठी. सासूसाठी नाही. तुझ्यासाठी पण येणार आहे 2. आपलं कितीतरी ऑर्डर केलं आहे. सासूसाठी पण असते नेहमी. हा. सुंदर आहे कलर. छान आहे ना. ब्लाऊज पीस दाखवून यायचं कसं आहे एकदा. Sweet आहे. सुंदर. लाईट वेटच पाहिजे. हो, मला आता असंच कलेक्शन बनवायचं आहे. हे बघ. ए वाव, हम्म. हा, छान आहे ना? छान. तर तुम्ही पण आम्हाला कमेंट करून नक्की सांगा साडी स्नेहासाठी आणली ती कशी आहे. हे बघा. आवडली ना म्हणून नक्की. तुम्ही मला बोलत होते पण मला वाटलं की जे मी मागवली ती साडी का. अच्छा अच्छा हा ती 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 नाही ती तिला अजून टाइम लागेल. ही तर मी ऑर्डर केली. आवडली ना. तुम्ही मस्त साडी चॉईसने घेताय बघा. छान आहे ना. एकदम सुंदर. तर आता जस्ट घरी आलोय मी आणि खूप थकलोय. तर आता मी अंघोलीला जाते. स्नेहाजवळ शाकट्याच्या शेंगा दिल्यात आणि मस्तपैकी आता भेल बनवणार आहे. Sprouts हा. स्प्राउट्स. तर चला अंघोळ करून घेतो. जमलोय भरपूर. बघितलं कॅमेरा ठेवायची बात आली ती लगेच मिठी मारायला. मग तसं तर चालूच असते ना. हो. ऑन कॅमेरा. आवडली ना तुला. भारी वाटते बघ. मस्त वाटतंय. छान वाटत. मला ओपन करताना वाटलं वट पौर्णिमा येते ना तेव्हा तू वेअर कर म्हणून त्याच्यासाठी ऑर्डर केली. तेव्हा गरमी पण असते. हा आवडती भाजी शेकटाच्या शेंगा टाकून. ओहो ओहो लजीज. आणि इथे आहे सानूची फेवरेट कुरकुरी भेंडी आहे. कुरकुरी भेंडी. बघा काय डिश आहे व्हेजवाली. ओहो ओहो शेकटाची शेंग जेवणामध्ये म्हणजे माझा जीव. ओहो अप्रतिम. काय शिजली. त्याच्यात ठेवा. अप्रतिम कुरकुरी भेंडी. छान मसाले काय पाहिजे लागतात त्याच्यावरती. सानू कशी झाली बघा. सानू किती एन्जॉय करते. खाला ना अजून स्टार्ट नाही केला. खाते ना. खा. चला आता जेवण करून घेऊया. अप्रतिम. मला तर इतकं गरम होतोय. भरपूर गरम करते ना. हो. आणि आजचा हा ब्लॉग ना तुम्हाला 2 ब्लॉग मिळून 1 ब्लॉग बघायला भेटला पण असेल. आम्ही एवढं बिझी होतो मसाल्यामध्ये. मसाल्याच्या याच्यात खूप बिझी आहोत आम्ही. कारण आता सीझन आहे आपला तर खूप ऑर्डर येत आहेत. बरोबर. त्यामुळे आम्ही खूप बिझी आहोत आणि मग ते ब्लॉग टाकता पण नाही येत आम्हाला. जवळजवळ आपल्या आता चॅनल वरती 4 का 5 दिवस झाले. त्याच्यानंतर तुम्हाला हा ब्लॉग बघायला आणि भेटत त्याच्यात असेल. माझी तब्येत पण थोडी मध्ये 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 काय ना काय होते. म्हणजे असं वीकनेस वगैरे येते गरमीमुळे. हा. त्याच्यामुळे मग आम्ही असा विचार करतो की आपण जे मसाल्याचं आहे पहिले ते काम पूर्ण करूया. हा. जेव्हा प्रत्येकाचे मसाले नाही ते मी सांगितलेलं मी ते सांगितलं. जेव्हा मसाला पॅकिंग पण करायला माझी तेव्हा. तब्येत पण खराब होते. हा. तुमचं रूट कॅनल झालं हे कुठे सांगितलं आपण. बरोबर. तर या गोष्टी होत असतात ऑफ कॅमेरा. त्या आम्ही हा. कुठेतरी दाखवत नाही की आजारी आहे हे ते. ठीक आहे होते सगळं. तर चला आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.